जय जय राम कृष्ण हरी 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठावरी ठेवोनिया कर कठावरी ठेवोनिया कर कठावरी ठेवोनिया कर कठावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठावरी ठेवोनिया कर कठावरी ठेवोनिया कर कठावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित
आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा या परी अगाधा होवोनी खोल
आंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा आंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा या परी आघादा होऊन खोल तेथे गोविंदू अवघाची झाला तेथे गोविंदू अवघाची झाला विश्व व्यापुनिया उरलासी बाह्य अभ्यंतरी नाही आप पर बाह्य अभ्यंतरी नाही आप पर सर्व निरंतर नारायण तेथे गोविंदू अवघाची झाला तेथे गोविंदू अवघाची झाला विश्व व्यापुनिया उरलासी मी पण माझे न देखे तुझे मी पण माझे न देखे तुझे ज्ञानदेव म्हणे ऐसे केले निवृत्ती राजे तेथे गोविंदू अवघाची झाला तेथे गोविंदू अवघाची झाला विश्व व्यापुनिया उरलासी विठोबार कुमार जय जय विठोबार कुमारी जय जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार कुंडली कवरदारी विठोल रे ज्ञानदेव
अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा, अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा, या परी अगाधा होनी खोल, तेथे गोविंदू अवघाची झाला, विश्वव्यापोनिया उरलासे. बाह्य अभ्यंतरी नाही आपपर, बाह्य अभ्यंतरी नाही आपपर, सर्व निरंतर नारायण, तेथे गोविंदू अवघाची झाला, विश्वव्यापोनिया उरलासे. मी पण माझे न देखे दुजे, मी पण माझे न देखे दुजे, ज्ञान देवो म्हणे ऐसे केले निवृत्ती राजे, तेथे गोविंदू अवघाची झाला, विश्वव्यापोनिया उरलासे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वचन ऐका कमलापती, माझी रंकाची ही विनंती, कर जोडी तो कथे काळी, आपण असावे जवळी, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावरी. या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा, अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा, या परी अगाधा होऊनी खोल, तेथे गोविंदू अवघाची झाला, विश्वव्यापोनिया उरलासे. प्रस्तुत प्राप्त सेवा प्रसंगी सेवेकरता घेतलेल्या अभंगातून संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांना जी अवस्था प्राप्त झाली, अनुभूतीच्या अशा आयामामध्ये माऊलींचा प्रवेश झाला. माऊलींना अशी पूर्ण आत्मस्थिती लाभली
की जी आत्मस्थिती लाभल्यामुळं, जी अवस्था माऊलींना प्राप्त झाल्यामुळं अगदी कमी वयामध्ये अल्प कालावधीमध्ये संजीवन समाधी घेण्याची दुर्दम्य इच्छा माऊलीच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. अशी कोणती अवस्था माऊलींना प्राप्त झाली, अशी कोणती स्थिती माऊलींना प्राप्त झाली की जी स्थिती प्राप्त झाल्यानंतर, अवस्था प्राप्त झाल्यानंतर अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी 22व्या वर्षी संजीवन समाधी घ्यावी अशी दुर्दम्य इच्छा माऊलींच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. का निर्माण झाली, कोणती अवस्था प्राप्त झाली, त्या अवस्थेचं, त्या स्थितीचं वर्णन करणारा हा अभंग आहे. कसं असतं, 21व्या वर्षाचा विचार केला, 22व्या वर्षाचा विचार केला तर आपल्या दृष्टीनं अध्यात्मातला सुद्धा आपल्याला कळलेला नसतो. अगदी आपल्या दृष्टीनं 21वं वर्ष म्हणजे बालबोध वर्ष आहे, बालबोध वय आहे. तो अवघ्या 21व्या वर्षी माऊलीनं जे उदंड कार्य करायचं होतं ते उदंड कार्य करून पर्वतप्राय परिवर्तनाची लाट समाजामध्ये निर्माण करून, समाज प्रबोधित करून अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी 22व्या वर्षी संजीवन समाधी घेण्याची इच्छा माऊलींनी बोलून दाखवली. बऱ्याच वेळाला असं विचार मनामध्ये येतो की इतक्या लहान वयामध्ये हे सामर्थ्य आलं कसं. कारण आपला विचार केला तर 21-22व्या वर्षीमध्ये आम्हाला परमार्थ म्हणजे काय माहीत नव्हता. वय वाढायला तसं आमचे डोळे उघडायला लागले, मग आम्ही इकडे प्रवृत्त झालो. खरं एवढ्या लहान वयामध्ये इतकं उदंड कार्य कसं काय शक्य, हे सामर्थ्य माऊलींच्या ठिकाणी आलं कुठून, हे जर पाहायचं असेल तर मग थोडीशी पूर्वपीठिका आपल्याला तपासावी लागते. पूर्वपीठिका याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा झाला, एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करायचं झालं, एखादी गोष्ट जाणून घ्यायची झाली तर त्या गोष्टीचा इतिहास पाहावा लागतो, त्या गोष्टीचा संदर्भ पाहावा लागतो. इतक्या लहान वयामध्ये हे सामर्थ्य माऊलींच्या ठिकाणी कसं काय निर्माण झालं, ती पूर्वपीठिका पाहायची म्हटली तर आपल्याला असं म्हणता येतं की शास्त्र दृष्टीनं विचार केला तर महात्मे दोन प्रकारचे असतात. एक साधनसिद्ध महात्मा आणि दुसरा अजानसिद्ध महात्मा. साधनसिद्ध महात्मा कुणाला म्हणायचं, साधनेची पराकाष्ठा करून ज्यांनी साध्याची प्राप्ती केलेली असते त्यांना कोण म्हणायचं, साधनसिद्ध महात्मा. परमार्थातलं साध्य फार अवघड आहे. आत्मानुभूती, स्वस्वरूपाची प्रतीती हा साधा अनुभव नाही आहे, हे साधं साध्य नाही आहे. फार अवघड असणारं साध्य म्हणजे परमार्थिक साध्य. भगवत स्वरूपाशी ऐक्य साधायचं आहे, स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे, मी आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, ही प्रतीती घ्यायची आहे. हे जे परमार्थ मार्गातलं साध्य आहे, त्या साध्याच्या प्राप्तीसाठी साधन अनिवार्य आहे. साधन केल्याशिवाय साध्याची प्राप्ती नाही. मग साधन जर कठीण असेल तर साधना सुद्धा कठीण करावी लागते. म्हणून ज्या महात्म्यानी नुसती साधनेची नव्हे तर साधनेची पराकाष्ठा करून ज्यांना साध्याची प्राप्ती झालेली आहे त्यांना साधनसिद्ध महात्मा असं म्हटलं जातं. आणि दुसरा एक महात्म्यांचा प्रकार आहे, त्याला अजानसिद्ध महात्मा असे म्हणतात. अजानसिद्ध महात्मा याचा अर्थ असा होतो की जे जन्मताच ज्ञानी असतात, जन्मताच सिद्ध असतात, त्यांना अजानसिद्ध महात्मे असे म्हटले जातात. मग अजानसिद्ध महात्मा कोण कोण आहे, थोडीशी 1-2-3 नावं घ्यायची म्हटली तर आद्य शंकराचार्य हे कोण आहेत, अजानसिद्ध महात्मे आहेत. उपनिषदावर भाष्य केलं, ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं, भगवद्गीतेवर भाष्य केलं. इतकं महान कार्य आद्य शंकराचार्यांनी केलं की अद्वैत तत्वज्ञानाची बैठक जर कोणी घालून दिली असेल तर ती आद्य शंकराचार्यांनी. पायी भारत भ्रमण केलं, देशाच्या 4 दिशेला 4 मठांची स्थापना केली. इतकं उदंड कार्य आद्य शंकराचार्यांनी केलं. वय वर्ष 32व्या वर्षापर्यंत हे सगळं कार्य आद्य शंकराचार्यांनी केलं. का करू शकले एवढ्या लहान वयामध्ये? अजानसिद्ध महात्मा, उपजताच ज्ञानी आहेत, उपजताच सिद्ध अवस्था प्राप्त झालेली आहे. आणखीन एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आद्य शंकराचार्यांचे शिष्य हस्तमल्लकाचार्य. त्या हस्तमल्लकाचार्यांच्या विषयी असं सांगितलं जातं की वयाच्या 12व्या वर्षापर्यंत हस्तमल्लकाचार्य तोंडातून ब्र सुद्धा काढला नाही.
एक अक्षर बोलले नाहीत वयाच्या 12व्या वर्षापर्यंत. घरच्यांना असं वाटलं की हा मुलगा बहिरा आहे आणि मुका सुद्धा आहे. आणि सुदैवानं हस्तमलकाचार्यांची कुणाशी गाठ पडली? आद्य शंकराचार्यांशी गाठ पडली. आणि आद्य शंकराचार्य सान्निध्य आल्यानंतर 12 वर्षानंतर हस्तमल्लकाचार्याने मुखातून पहिला शब्द बाहेर काढला, पहिलं वाक्य पहिल्यांदा संवाद साधला. काय संवाद साधला? नाहम मनुष्यो न च देवयक्षो न क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न ग्रही वनस्तो भिक्षुर्नहम अहम निजबोध रूपा. पहिल्यांदा बोलले हस्तमल्लकाचार्य ते असे बोलले, मी मनुष्य नाही, मी देव नाही, मी यक्ष नाही, मी क्षत्रिय नाही, ब्राह्मण नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी गृहस्थी नाही, मी वानप्रस्थी नाही, मी कोण आहे? निजबोध रूपा, मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. 12व्या वर्षी बालक बोललं, ही भाषा बोललं. असं का घडू शकतं? अजानसिद्ध महात्म्य. आणि त्यानंतर माऊलींचा विचार केला, ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला, तर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा काय आहेत? अजानसिद्ध महात्म्य आहेत. अवघी वयाच्या 16व्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचा मानस माऊलींनी बोलून दाखवलेला होता. कितव्या वर्षी? जणू काय 16व्या वर्षी माऊलींना जे कार्य करायचं होतं ते कार्य संपन्न झालं. इतक्या लहान वयामध्ये संजीवन समाधी घेण्याची दुर्दम्य इच्छा माऊलीच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी, कार्य पूर्णत्वाला गेलं, हा भाव माऊलीच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. परंतु आपल्या भावंडांच्या आग्रह असतो. माऊली आणखीन किती वर्ष राहिले? 6 वर्ष राहिले. 2 वर्ष म्हणजे 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, 21 वर्ष 3 महिने पूर्ण झाल्यानंतर माऊलींनी काय घेतली? संजीवन समाधी घेतली. आपण जर ज्ञानेश्वरी पाहिली, हरिपाठ पाहिला, माऊलींचा गाथा पाहिला, आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे माऊलींचा अमृतानुभव जर पाहिला, तर त्या अमृत अनुभवामध्ये माऊलींनी उत्क्रांत तत्वज्ञान मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हिरवी तत्वज्ञानाचे अभ्यासक जे असतात, ते तत्वज्ञानाचे अभ्यासक ज्यावेळी अमृतानुभवाचा अभ्यास करतात त्यावेळी त्यांना असा प्रश्न पडतो की माऊलींचे काही सिद्धांत असे आहेत की जे सिद्धांत कोणत्या प्रक्रियेच्या द्वारे समजून घ्यावेत. इतकं उत्क्रांत तत्वज्ञान कुठं मांडलं असेल तर ते अमृतानुभवामध्ये मांडलेलं आहे. कारण तो अमृतानुभव म्हणजे माऊलींचा स्वानुभव आहे. तत्वज्ञानाची परिसीमा म्हणजे माऊलींचा अमृतानुभव. आणि हे सगळं घडलं वयाच्या 21व्या वर्षापर्यंत. इतकं उदंड कार्य माऊलींनी केलं वयाच्या 21व्या वर्षापर्यंत. कार्य पूर्णत्वाला गेलं. पर्वतप्राय परिवर्तन समाजामध्ये घडवलं. भक्ती ज्ञानाचा समन्वय माऊलींनी घडवून दाखवला. आणि माऊलींनी 22व्या वर्षी संजीवन समाधी घेण्याची स्वीकृती प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याकडून मिळवली. माऊली अजानसिद्ध महात्म्य आहेत म्हणून आपल्याला असं म्हणावं लागतं की माऊलींचा जन्म हे निमित्त आहे. माऊलींचा जन्म हे फक्त निमित्त आहे. वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती काय आहे पाहायचं म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येतं. नाथ महाराज सांगतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा
नाथ महाराज सांगतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. माऊली प्रत्यक्ष कैवल्य स्वरूप आहेत आणि हा कैवल्याचा पुतळा जणू प्रगटला भूतळा अशी भाषा नाथ महाराजांनी का वापरली? कारण माऊली अजान सिद्ध महात्मे आहेत. जन्मताच ज्ञानी, जन्मताच सिद्ध अवस्था माऊलींना प्राप्त आहे. त्यामुळं असे जे अजान सिद्ध महात्मे असतात ते आपलं कार्य झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी समाधी घेण्याची दुर्दम्य इच्छा निर्माण न झाली तर नवल. कारण विशिष्ट कार्यासाठी त्यांचं अवतरण झालेलं असतं. आमचा विचार केला तर 60, 70, 80 झाली तरी आम्हाला कार्य समाप्त झालं संसारातलं असं वाटत नाही. हे अजार सिद्ध महात्मे आहेत. ज्या कार्यासाठी त्यांचं अवतरण झालं, कार्य समाप्त झालं, बस समाधीचा विचार करतात. म्हणून माऊलींनी 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. कार्य पूर्णत्वाला गेलं, कृतकृत्यता जीवनामध्ये लाभली. मग संजीवन समाधी हा शब्द आपण अनेक वेळा ऐकतो. मग नेमकं संजीवन समाधी म्हणजे काय? कारण शास्त्रदृष्टीनं समाधीचे अनेक प्रकार आपल्याला ज्ञात असतात. अष्टांग योगाचा विचार केला तर अष्टांग योगामध्ये अनेक प्रकारच्या समाधीचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग असंप्रज्ञात समाधी, संप्रज्ञात समाधी, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, सबीज समाधी, निर्बीज समाधी. शास्त्रदृष्टीनं अनेक प्रकारच्या समाधीविषयी निदान आपण ऐकून असतो, श्रवण करून असतो. किंवा आद्य शंकराचार्यांचा आणखीन एक ग्रंथ आहे दृक्क दृश्य विवेक म्हणून. आणि त्या दृक्क दृश्य विवेक ग्रंथामध्ये वेदांत प्रणित काही समाधीचं वर्णन आद्य शंकराचार्याने केलेलं पाहायला मिळतं. मग तिथं शब्दानुविद्ध समाधी, दृश्यानुविद्ध समाधी, एकूण 6 समाधीचे प्रकार आद्य शंकराचार्यांनी की जी वेदांत प्रणित आहे ते दृक्क दृश्य विवेकामध्ये आद्य शंकराचार्यांनी त्या समाधीचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समाधीविषयी आपण पुष्कळ ऐकून असतो. समाधी म्हणजे काय हे आपल्याला कळतं. आणि जे साधक असतात ते समाधी लावण्याचा काय करतात? प्रयत्न सुद्धा करतात. ध्यान लावण्याचा आपण काय करतो? जाणून घेतो. कारण समाधीविषयी पुष्कळ ऐकलं, श्रवण केलं की आपल्यामध्ये उत्कंठा निर्माण होती की जाणून घ्यावं. मग मनुष्याच्या ठिकाणी ध्यानाला बसून समाधीस्थ होण्याचा लोभ स्वाभाविकपणे काय असतो? निर्माण होतो. म्हणून समाधीविषयी आपण जाणून असतो. परंतु माऊलींची समाधी ही आगळी वेगळी समाधी आहे. माऊलींच्या समाधीला संजीवन समाधी असं म्हटलं जातं. मग संजीवन म्हणजे काय? फार डोक्याला ताप घ्यावा लागत नाही संजीवन या शब्दाचा अर्थ समजून घेताना. संजीवन या शब्दाचा सामान्य साधा सोपा अर्थ असा होतो, संजीवन याचा अर्थ जे निरंतर असतं, जे अखंड असतं, जे कायम टिकतं त्याला काय म्हणायचं? संजीवन म्हणायचं. मग माऊलींची संजीवन समाधी याचा अर्थ काय? माऊली समाधीमध्ये निरंतर आहेत, अखंड आहेत, खंड पडत नाही. अशी अखंडित असणारी, निरंतर असणारी समाधी म्हणजे संजीवन समाधी. आणखीन सोपं करून सांगायचं म्हटलं तर माऊलींच्या संजीवन समाधीचा विचार करताना आणखीन थोडासा विस्तार करायचा म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येतं. कल्पना करा, एखादी व्यक्ती सात्विक अंतकरणाची आहे. एखादी व्यक्ती सात्विक अंतकरणाची आहे, मन शुद्ध आहे, भगवत भक्त आहे, निष्ठावंत वारकरी आहे. तुम्ही तुमचा अनुभव सांगा. खरोखर जो निष्ठावंत वारकरी असतो त्याला संसाराच्या गप्पा ऐकाव्याशा वाटतात का हो? माऊली सांगतात ना, शरीर पराते सेविता संसार गौरवची, ऐकता देहीच जयाची अहंता बुडून ठेली. बगल तिथं संसाराचा गौरव, बगल तिथं संसाराच्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु जो खरा परमार्थिक असतो त्याला या सांसारिक चर्चेमध्ये, संसाराच्या गौरवामध्ये काही स्वारस्य नसतं. मग जो निष्ठावंत वारकरी असतो तो कट्ट्यावर कधी रमत नाही. आणि एखाद्याच्या घरामध्ये ह्या संसाराच्या गप्पा सुरू झाल्या, ऊस काय भात काय ह्या गप्पा सुरू झाल्या, तो तिथं रमत नाही, तिथून जावावं असं वाटतं. मग कुठं जावं असं वाटतं? अशी व्यक्ती काय करते? एकांत सेवन करते. काय करते? एकांतामध्ये जाते.
का लोकांतामध्ये गेलं तर ह्या गप्पा ऐकायला मिळतात, आपल्याला न आवडणाऱ्या चर्चा तिथं ऐकायला मिळतात. म्हणून अशी जी प्रामाणिक परमार्थ करणारी व्यक्ती असते त्याला काय प्रिय असतो? एकांत प्रिय असतो. मग एकांत या शब्दाचा अर्थ काय? आपल्या दृष्टीने एकांत म्हणजे काय? आपल्या अवतीभोवती कोणी नसण्याला आपण काय म्हणतो? एकांत म्हणतो. खरं तुम्ही आणि त्राग्यामुळं किंवा प्रपंचातल्या गप्पा ऐकू वाटत नाही म्हणून जो एकांत सेवन करतो तो एकांत सापेक्ष आहे. आपल्या अवतीभोवती कोणी नाही त्याला आपण एकांत म्हणतो, तर तो एकांत फार काळ टिकलच असं नाही. एकांताचं रूपांतर लोकांतामध्ये कधी होईल सांगता येत नाही. म्हणून आपला एकांत हा सापेक्ष आहे. परंतु महात्मे ज्या एकांताचं सेवन करतात तो एकांत आगळा वेगळा आहे. माऊलींसारखे महात्मे ज्या एकांताचं सेवन करतात तो एकांत सेवन भाग्यानं त्या एकांताचं सेवन प्राप्त करता येतं. खरा वैष्णव झाल्याशिवाय खऱ्या एकांताचं सुख सुद्धा आपल्याला प्राप्त होत नाही. मग खरा एकांत कुठला? की ज्या एकांतामध्ये की जो एकांत सापेक्ष नाही, जो एकांत कधीही बिघडत नाही, जो निरंतर एकांत असतो, अखंड एकांत असतो, तो एकांत कुठला? की ज्या एकांताचं सेवन वैष्णव करतात, महात्मे करतात. नाथांच्या हरिपाठामध्ये एक प्रमाण येतं, वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत. वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत. अनंतासी अंत पाहता नाही, अनंतासी अंत पाहता नाही. जे महात्मे असतात, संत असतात, जे वैष्णव असतात ते कोणत्या एकांताचं सेवन करतात? वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत अनंताशी अंत पाहता नाही. आता माऊलींची संजीवन समाधी म्हणजे काय? माऊलींची संजीवन समाधी म्हणजे अखंड निरंतर असा माऊलींनी स्वीकारलेला मोक्षाचा काय आहे? एकांत आहे. दृष्टीमध्ये दृष्टी सम आहे, समदर्शिता माऊलीच्या ठिकाणी आलेली आहे. आपल्या अवतीभोवती स्वहून भिन्न असं काही प्रतीतीला येत नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप अशी अवस्था ही समदर्शिता माऊलींना प्राप्त झालेली आहे. याला मोक्षाचा एकांत असं म्हणतात. की ज्या मोक्षाच्या एकांतामध्ये स्वभिन्न असं काही शिल्लक राहत नाही. जे वैष्णव असतात ते मोक्षाचा एकांत सेवन करतात. आणि मोक्षाच्या एकांताचं स्वरूप कसं आहे? अनंताशी अंत. अहो, मोक्षाचा एकांत म्हणजे त्या अनंताशी अनन्य होऊन राहणं. आणि अनंताशी अनन्य होऊन राहत असताना तो जो एकांत आहे तो एकांत कधीही बिघडत नाही. म्हणून माऊलींच्या संजीवन समाधीच्या दृष्टीनं विचार करायचं म्हटलं तर आपल्याला असंही म्हणता येतं की माऊलींची संजीवन समाधी म्हणजे माऊलींनी स्वीकारलेला मोक्षाचा काय आहे? एकांत आहे. की जो निरंतर आहे, अखंड असा एकांत सेवन करत आहेत. आणखीन थोडा विस्तार करायचा म्हटला तर माऊलींच्या संजीवन समाधीचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येकाला ती समाधी प्रिय वाटते.
त्या समाधीकडे पाहताना प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक साधक नतमस्तक होतो. योग्यांचा विचार केला तर योग्यांचा विचार केला तर योग्यांच्या दृष्टीनं माऊली योग्यांची कोण आहेत? माऊली आहेत. ज्ञानेश्वर महाराज योग्यांची माऊली आहेत. म्हणून ज्यावेळी योगी माऊलींच्या संजीवन समाधीकडे पाहतो त्यावेळी त्या योग्याला असं वाटतं की माऊली पूर्ण आत्मस्थितीमध्ये मग्न आहेत. ही योग्याची दृष्टी आहे. निरंतर आत्मस्थितीमध्ये माऊली राहत आहेत समाधीच्या ठिकाणी, योग्याला असं वाटतं. ज्यावेळी एखादा ज्ञानी त्या संजीवन समाधीकडे पाहतो तो ज्ञानी असं म्हणतो की माऊली तर ज्ञानियांचे कोण आहेत? राजे आहेत. ज्ञानियांचे राजे आहेत. म्हणून एखादा ज्ञानी ज्यावेळी त्या माऊलींच्या संजीवन समाधीकडे पाहतो त्यावेळी त्याच्या अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण होतो की समाधीच्या ठिकाणी माऊली अखंड ब्रह्मभावामध्ये आहेत. अखंड ब्रह्मभाव अभिव्यक्त त्या ठिकाणी माऊलीच्या ठिकाणी झालेला ज्ञान्यांना दिसतो. योगी आपल्या नजरेनं समाधीकडे पाहतो, ज्ञानी आपल्या नजरेनं समाधीकडे पाहतो. आणि तुम्ही आम्ही वारकरी कुठल्या नजरेनं समाधीकडे पाहतो? वारकऱ्यांची सुद्धा समाधीकडे पाहण्याची काय आहे? दृष्टी आहे. माऊलीच्या एका अभंगामध्ये त्याचं वर्णन येतं. समाधी बैसाला निर्वाण कथा कीर्तन करीत, समाधी बैसाला निर्वाण कथा कीर्तन करीत, कीर्तन करीतो, समाधी बैसाला निर्वाण कथा. तुम्हा वारकऱ्यांची अशी दृष्टी आहे त्या संजीवन समाधीकडे पाहताना. कारण माऊली सांगतात की पांडुरंगानं मला दान दिलं. कुठलं दान दिलं? माऊलींचं वचन असं आहे, शांती दया क्षमा रिद्धी हे पाहता मज वाटे, हेही पाहता मज उपाधी, तुझ्या नामाची समाधी कृपानिधी मज द्यावी. पांडुरंगाकडे मागून घेतलं ज्ञानेश्वर महाराजांनी. काय? मला शांती नको, दया नको, क्षमा नको, रिद्धी नको, हे सगळं काय आहे? उपाधीच आहे. मग मला काय दे? कुठलं दान पांडुरंगाकडे मागून घेतलं समाधी घेण्यापूर्वी? तर तुझ्या नामाची समाधी, अखंड काय व्हावं? तुझ्या नामचिंतनामध्ये मग्न व्हावं. मग तुझ्या नामाची समाधी कृपानिधी मज द्यावी. पांडुरंगा मला द्यायचंच असेल तर तुझ्या नामाची समाधी मला दे. मग वारकऱ्यांची दृष्टी ज्यावेळी त्या संजीवन समाधीकडे जाते त्यावेळी आपला भाव असाच असतो की समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. आमच्या दृष्टीनं माऊलींची निरंतर असणारी ती भाव समाधी आहे. काय आहे? भाव समाधी आहे. बघा, प्रत्येकाची दृष्टी भिन्न भिन्न आहे. योग्याला वाटतं ही पूर्ण आत्मस्थिती आहे, निरंतर आत्मस्थितीमध्ये माऊली राहत आहेत. ज्ञानाला वाटतं की माऊली निरंतर काय आहेत? ब्रह्मभावामध्ये मग्न आहेत. आणि भक्तांना वाटतं की माऊलींना त्या नामाची काय लागलेली आहे? समाधी लागलेली आहे.
समाधी बैसला निर्वाण. निर्वाणा शब्द फार महत्त्वाचा आहे. अनेक अर्थाने निर्वाणा शब्द वापरला जातो. बौद्ध तत्वज्ञानामध्ये निर्वाण या शब्दाची आणखीन वेगळी व्याख्या आहे. खरं आपल्याला अपेक्षित असणारा निर्वाण या शब्दाचा असा अर्थ होतो की वारा नसलेली दिव्याची ज्योत असते. वारा नाही आणि दिव्याची ज्योत आहे, ती जशी अखंड असते, एक क्षणभर सुद्धा ती हलत नाही. तशी माऊलींना नामाची काय लागलेली आहे? समाधी लागलेला आहे. निरपेक्ष स्थितीमध्ये, त्या निर्वाणामध्ये ती नामसाधना माऊलींना प्राप्त झालेली आहे. म्हणून वारकरी जे आहेत त्या माऊलींच्या समाधीकडे भाव समाधी अशा अर्थानं सुद्धा पाहतात. माऊलींच्या संजीवन समाधीकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी आहे आणि प्रत्येकाला त्या संजीवन समाधीविषयी काय वाटते? आत्मीयता वाटते. संजीवन समाधीविषयी आणखीन थोडा विस्तार करायचा म्हटला तर इथं जमलेली प्रत्येक व्यक्तींना कधी ना कधी आळंदीला गेलेली आहे. समाधीवर नतमस्तक झालाय की नाही? आणि आळंदीला न जाऊन माऊलीच्या समाधीवर जो नतमस्तक झालेला नाही आहे त्याच्यासारखा दुसरा दुर्भाग्य मनुष्य कोण नाही आहे. असं गृहीत धरूया की तर जमलेली प्रत्येक व्यक्ती आळंदीला गेलेली आहे आणि माऊलींच्या समाधीवरती नतमस्तक झालेली आहे. याचा अर्थ तुम्ही समाधीच्या एकदम जवळ गेलेले आहात. आता ती समाधी दिसायला कशी आहे? पायऱ्यांची काय आहे? ती समाधी आहे. तुम्हाला त्या पायऱ्या वाटतात, तर त्या पाठीमागं फार मोठं शास्त्र लपलेलं आहे. ते कशाचं प्रतीक आहे? माऊलींच्या समाधीवर तुम्ही नतमस्तक झाला तर ती 3.5 चरणांची काय आहे? माऊलींची समाधी आहे. 3.5 चरणांची माऊलींची समाधी आहे. 1 पायरी, 2 पायरी, 3 पायरी आणि वरची पायरी कशी आहे? अर्धी आहे. त्याला 3.5 चरणांची अथवा 3.5 पायऱ्यांची माऊलींची काय आहे? समाधी आहे. हे कशाचं प्रतीक आहे? हे ओंकाराचं काय आहे? प्रतीक आहे. ओंकाराच्या मातृका किती? 3 मातृका आणि 1 अर्धमात्र. 3.5 मात्रेचा ओंकार आहे. अकार, उकार आणि मकार आणि 1 अर्धमात्रा. अर्धमात्रा ही परमात्मा स्वरूप आहे. म्हणून माऊलींची समाधी सुद्धा ओंकार स्वरूप आहे. 3.5 चरणांची माऊलींची समाधी आहे. वरची जी अर्धमात्रा आहे किंवा अर्ध पायरी आहे ती परमात्मा स्वरूप आहे. मग 3.5 चरणांची माऊलींची जी समाधी आहे त्याचा नेमका अर्थ काय? ते कशाचं प्रतीक आहे? शास्त्र दृष्टीनं विचार केला तर माऊलींची ही समाधी सामरस्याचं प्रतीक आहे. समरसतेचं काय आहे? प्रतीक आहे. ओंकाराचा विचार केला तर प्राचीन आपल्या पूर्व ऋषी मुनींनी ओंकारामध्ये काय काय बसवलेलं आहे किंवा ऋषीमुनींच्या दृष्टीनं ओंकार तो प्रणव काय आहे, तर त्या काळातल्या ऋषीमुनींनी असा विचार केला की आकार उकार मकारामध्ये जे जे काही अस्तित्वामध्ये आहे यावत अस्तित्वाचा अंतर्भाव त्या काळातल्या ऋषीमुनींनी कशामध्ये केला असेल तर आकार उकार मकारामध्ये केलेला आहे. मग स्थूल सूक्ष्म सूक्ष्मतम असे विश्वाचे 3 घटक धरले. विश्व स्थूल आहे, सूक्ष्म आहे आणि सूक्ष्मतमही आहे. मग जे स्थूल आहे त्याचा अंतर्भाव त्यांनी कशामध्ये केला? आकारामध्ये केला. जे सूक्ष्म आहे त्याचा अंतर्भाव मकारामध्ये केला आणि जे सूक्ष्मतम आहे त्याचा अंतर्भाव उकारामध्ये केला. म्हणजे आकार उकार मकार या 3 मातृकामध्ये यावत अस्तित्वाचा अंतर्भाव ऋषीमुनी त्या 3 मातृकामध्ये केलेला आहे. आकार उकार मकारामध्ये. आणि जे अर्धमात्र आहे त्याचा अर्थ असा आहे की आकार उकार मकारामध्ये अंतर्भूत असणारं यावत अस्तित्व आहे. त्या अस्तित्वाला अधिष्ठान कोण आहे? तो परमात्मा आहे. म्हणून अर्धमात्रा ही परमात्मा स्वरूप आहे. म्हणून ओंकार हे कशाचं प्रतीक आहे? समरसतेचं प्रतीक आहे. जे जे काही अस्तित्वामध्ये आहे त्या अस्तित्वाचं अधिष्ठान ते परमतत्व आहे. म्हणून माऊलींच्या समाधीची रचना बघितली तर ती 3.5 चरणाची आहे. याचा अर्थ विश्वामध्ये नामरूपांच्या मध्ये याच्यावत अस्तित्वामध्ये आतून बाहेरून व्याप्त असणारी जी भगवत सत्ता आहे त्या भगवत सत्तेशी माऊली काय झालेली आहेत? समरस झालेली. ही सामरस्याचं प्रतीक म्हणजे माऊलींची 3.5 चरणाची समाधी आहे. मग त्या समरसतेच्या भूमिकेमध्ये, समरसतेच्या अनुभवामध्ये किंवा समरस झाल्यानंतर त्या महात्म्यांचा अनुभव कसा असतो? समरसता ही साधी गोष्ट नाही आहे. जडामध्ये व्याप्त असणाऱ्या चैतन्याशी सुद्धा हे महात्म्य समरस असतात.
जे जे अस्तित्वामध्ये त्या अस्तित्वाला अधिष्ठानभूत असणारा परमात्मा जो आतून बाहेरून या जगताला ज्यानं व्यापलेला आहे, त्या भगवत सत्तेशी समरसते महात्मे समरस झालेले असतात. आणि त्या समरसतेचं प्रतीक म्हणजे ही माऊलींची समाधी आहे. याचा अर्थ माऊलींच्या अंतःकरणामध्ये विश्व जाणीव काय झालेली आहे, प्रकट झालेली आहे. विश्वाशी ते एकरूप होऊन राहिलेले आहेत. हे समरसतेचं प्रतीक म्हणजे माऊलींची समाधी आहे. आणि तुकारामांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं, जगदाकारी झाली सत्ता, जगदाकारी झाली सत्ता, वारुनी गेली पराधीनता, वारुनी गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता, अवघे आपुलेची आता, लाजाली चिंता दुरावली, लाजाली चिंता दुरावली, जवळी विठ्ठल रखुमाई, जवळी विठ्ठल रखुमाई, भगवत स्वरूपाशी झालेली समरसता म्हणजे काय, अवघे जगदाकारी झाली सत्ता, वारुनी गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता. तो ब्रह्मभाव मौलीच्या ठिकाणी अभिव्यक्त झालेला आहे. याला समरसता असं म्हणतात. भगवत स्वरूपतेशी प्राप्त झालेली अनन्यता तो समरसता. म्हणून माऊलींच्या समाधीवर तुम्ही नतमस्तक होता. ती समाधी म्हणजे माऊलींच्या विश्वाशी असणाऱ्या समरसतेचं काय आहे, ते प्रतीक आहे. परंतु ही जी संजीवन समाधी माऊलींनी घेतली, अखंड अशी आत्मस्थितीमध्ये माऊली अजूनही राहत आहेत. निरंतर असा वास आहे माऊलींचा आळंदीच्या ठिकाणी. मी मगाशी सांगितलं, योग्याच्या दृष्टीनं ती पूर्ण आत्मस्थिती आहे. ज्ञानाच्या दृष्टीनं तो पूर्ण ब्रह्मभाव आहे. तर वारकऱ्यांच्या दृष्टीनं तो पूर्ण काय आहे, भाव समाधी माऊलींना लागलेली आहे. आणि ती कशी आहे, निरंतर आहे, अखंड आहे. ही समाधी, संजीवन समाधी घेण्याची दुर्दम्य इच्छा माऊलीच्या अंतःकरणामध्ये का निर्माण झाली? अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घ्यावी, इतक्या अल्प कालावधीमध्ये, इतक्या अल्प आयुष्यामध्ये ही दुर्दम्य इच्छा माऊलींच्या अंतःकरणामध्ये का निर्माण व्हावी, का निर्माण झाली? त्याला कारण आहे माऊलींचा परमार्थिक स्वानुभव.
आणि परमार्थिक सानुभव हा मनुष्याला अगती केल्याशिवाय राहत नाही. परमार्थिक सानुभव आल्यानंतर या व्यवहारिक जगाशी नाळ जुळून राहणं शक्य नाही. आणि ते माऊली तर काय आहेत, अजानसिद्ध महात्मे आहेत. म्हणून ज्यावेळी माऊलींना अनुभव आला, पूर्ण परमार्थिक अनुभव आला, अन्वयात्मक दृष्टी माऊलींना प्राप्त झाली, द्वैत भाव विसरून गेला, द्वैत भाव मावळून गेला, ही समरस्तीची अवस्था माऊलींना प्राप्त झाली. त्या अवस्थेमुळे माऊलींना संजीवन समाधी घेण्याची प्रबळ इच्छा, प्रखर इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. का निर्माण झाली संजीवन समाधी घेण्याची प्रबळ इच्छा माऊलीच्या अंतःकरणामध्ये का निर्माण झाली? असा कोणता अनुभव, असा कोणता परमार्थिक अनुभव माऊलींना आला? तेच अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. वयाच्या 22व्या वर्षी माऊलींना समाधी घेण्याची प्रखर इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि संजीवन समाधीसाठी परमात्म्याची स्वीकृती सुद्धा माऊलींनी प्राप्त केली. इतक्या लहान वयामध्ये समाधी घेण्याची दुर्दम्य इच्छा माऊलीच्या अंतःकरणामध्ये का निर्माण झाली? याला कारण आहे परमार्थिक अनुभव. आणि तो कुठला अनुभव माऊलींना आला? अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा, या परी आघादा होऊनी खोल. सुखाचा अनुभव किती यावा, सुखाचा अनुभव किती यावा? परमार्थिक दृष्टिकोनातून माऊलींना सुखाचा अनुभव येतो आहे. खरं माऊली म्हणतात की ज्या सुखाचा मला अनुभव येतो त्या सुखाला मर्यादा नाही. अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा, अमर्याद अशा सुखाचा अनुभव माऊलींना येत आहे. मग आम्ही माऊलींना विचारलं, ज्या सुखाचा तुम्हाला अनुभव येतो त्या सुखाला काहीतरी मर्यादा असेल, कोणतं तरी परिमाण लावून ते सुख मोजता येईल, त्या सुखाला काहीतरी उंची असेल, त्या सुखाला काहीतरी खोली असेल. माऊली नाही म्हणतात, परमार्थ मार्गामध्ये ज्या सुखाचा अनुभव येतो किंवा परमार्थ मार्गामध्ये ज्या सुखाचा मला अनुभव येतो त्या सुखाला मर्यादा नाही. अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा. पुढं गोड सांगतात, या परी अगाधा होऊनी खोल. आता ज्या सुखाचा मला अनुभव येतो हे सुख अगाध आहे म्हणतात. का? ते सुख कुठं सुरू झालं आणि कुठं संपलं पाहावं तर ते सापडत नाही. या परी अगाधा होऊनी खोल. त्या सुखाचा अंत पाहावा म्हटला
ते सुख कुठं संपतं, त्या सुखाची सीमारेषा, त्या सुखाचे परिमाण शोधायचा प्रयत्न केला तर माझ्या अंतरी ज्या सुखाचा मला अनुभव येतो त्या सुखाला कुठलंही परिमाण लावून चालत नाही, कारण ते सुख असं आहे, अगाध आहे. या परी अगाध होऊनी खोल. एकच कल्पना करता येते. समुद्र तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. समुद्र पृष्ठवर्तीय भागामध्ये कसा असतो? अशांत असतो. समुद्र पृष्ठवर्तीय भागामध्ये कसा असतो? अशांत असतो. असंख्य लाटा असतात, खळखळाट असतो, फार मोठा आवाज असतो. समुद्र वरच्या बाजूने पाहिला, पृष्ठवर्तीय समुद्र पाहिला तर अशांत दिसतो. तर त्याच समुद्रामध्ये तुम्ही खाली 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 जात राहिला तर काय दिसतो? तो शांत 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 होत गेलेला दिसतो. मग कल्पना अशा समुद्राची करा की ज्या समुद्राला पृष्ठभाग आहे, त्या समुद्राच्या आत खोलवर खोलवर तुम्ही किती जायला लागला अंत लागत नाही. त्या समुद्रामध्ये तुम्ही किती खाली, जितकं खाली जाल, जितकं खोल जाल, तितका तो समुद्र कसा आढळेल? शांत 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 आढळतो. म्हणून माऊली त्या अथांग समुद्राच्या तळामध्ये जी शांती आहे, ती शांतीचा अनुभव माऊलींना आहे. याचा अर्थ माऊलींना परम शांतीचा अनुभव येतो. आणि जिथं परम शांतीचा अनुभव आहे, मग शांती परते नाही सुख ए रावगेची दुःख. तर सुख आणि परम शांती एकमेकाशी काय आहेत? सापेक्ष आहेत, एकमेकाशी संबंधित आहेत. जिथं परम शांती आहे तिथं परम सुखाचा अनुभव महात्म्यांना येत असतो. तुम्ही आम्ही पृष्ठवर्तीय जीवन जगणारी माणसं आहोत, भौतिक स्वरूपाचं जीवन जगणारे तुम्ही माणसं आहोत. तुमच्या आमच्या जीवनाचा पाया काय आहे? भौतिकता. अजूनही देहाला अहम अहम करणारी, भौतिक दृष्टी असणारी तुम्ही आम्ही कोण आहोत? माणसं आहोत. तुमचं आमचं जीवन, आत्ताचं जीवन बघितलं तर ते भौतिकतेच्या पायावर उभं असणारं जीवन आहे. म्हणून समुद्राचं पृष्ठवर्तीय, समुद्राच्या पृष्ठभागामध्ये जशी अशांतता असते तसं तुम्ही आम्ही भौतिक स्वरूपाचं जीवन जगत असल्यामुळं तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते पृष्ठवर्तीय जीवन तुम्ही आम्ही जगत असल्यामुळे तुमचं आमचं जीवन कसं आहे? अशांत आहे. अजून ती डेप्थ, ती खोली तुम्ही आम्ही अनुभवलेली नाही आहे. माऊली सांगतात, अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा. मला अशा सुखाचा अनुभव आला की त्या सुखाला मर्यादा नाही. त्या सुखाचं वर्णन कसं करावं? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, 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 सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भरा डुलाता सो, आनंदे निर्भरा डुलाता सो, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार.
काय सांगतात? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. तुकाराम महाराज या सुखाची भाषा करतात. ते सुख कसं आहे? निरपेक्ष सुख आहे. सर्व सुख आहे. सर्व सुखालाच निरपेक्ष सुख असं म्हणतात. जे सुख कशाशी सापेक्ष नाही त्याला निरपेक्ष सुख असं म्हटलं जातं. परमार्थ मार्गामध्ये या निरपेक्ष सुखाची प्राप्ती होते. माऊली सांगतात त्या सर्व सुखाची, निरपेक्ष सुखाची मला प्राप्ती झाली. आणि त्या सुखाविषयी बोलाल तर माऊली सांगतात अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा या परी आघादा होऊ निखोल. त्या सुखाला मर्यादा नाही. व्यवहारामध्ये बघा, मनुष्य जरा जरी सुखी झाला, बघा तुमच्या ठिकाणी सुखाची भावना 5 मिनिटं जरी निर्माण झाली तर माणसाला उड्या माराव्याशा वाटतात, हसावंसं वाटतं, नाचावंसं वाटतं. सुख पचवणं साधी गोष्ट नाही. बघा काहीतरी आनंदाची बातमी तुम्हाला कळली की मनुष्य स्थिर राहत नाही. नाचावंसं वाटतं, उड्या माराव्याशा वाटतात, हसावंसं वाटतं. कारण आपल्याला जो आनंद प्राप्त होतो तो आपल्याला जे सुख प्राप्त होतं ते सुख आपल्या शरीराच्या द्वारे व्यक्त ऐन प्रकारे होतच असतं. सुखाला सांभाळणं फार अवघड गोष्ट आहे. बघा सुखी माणसाचा चेहरा टवटवीत झाल्याशिवाय राहत नाही. देहातून हे सुख व्यक्त होत असतं. कल्पना करा आपल्या लौकिक जीवनामध्ये थोडंसं सुख प्राप्त झालं तर आपल्या मनाबुद्धीची काय अवस्था होते? नाचावंसं वाटतं, उड्या मारावीशी वाटतात. आणि ज्या महात्म्यांना सर्व सुखाची प्राप्ती झालेली आहे, ज्या महात्म्यांना निरपेक्ष सुखाची प्राप्ती झालेली आहे, त्या महात्म्यांची अवस्था काय होत असेल? किंबहुना अमर्याद सुख महात्म्यांना प्राप्त होतं. जे निरपेक्ष सुख महात्म्यांना प्राप्त होतं ते सुख व्यक्त करण्याची क्षमता मनाबुद्धीच्या ठिकाणी नसते. व्यवहारिक सुख मनाबुद्धीच्या द्वारे व्यक्त होऊ शकतं. थोडीफार क्षमता आपल्या मनाबुद्धीच्या ठिकाणी आहे, ते व्यक्त व्हावं, करावं. खरं निरपेक्ष सुख एक असं सुख आहे, सर्व सुख एक असं सुख आहे जे परमार्थ मार्गामध्ये सुखाची प्राप्ती होते साधू संतांना, महात्म्यांना. ते निरपेक्ष सुख व्यक्त करण्याची क्षमता मनामध्ये नाही, बुद्धीमध्ये नाही. म्हणून माऊली सांगतात की अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा. असं निरपेक्ष सुख ज्यावेळी महात्म्यांना प्राप्त होतं त्यावेळी त्यांच्या हातामध्ये एकच राहतं की त्या सुखाशी सुखरूप होऊन शांत बसून राहणं. ते व्यक्तच करता येत नाही. जसं परमेश्वराप्रती असणारं निरपेक्ष प्रेम व्यक्त करता येत नाही. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. तसे परमार्थ मार्गातलं निरपेक्ष सुख आहे ते कुठल्याही अंगाने व्यक्त करता येत नाही. त्या सुखात प्राप्त झालेल्या अमर्याद सुखाशी सुखरूप होऊन निवांत बसणं एवढंच महात्म्यांच्या हातामध्ये असतं. म्हणून आळंदीमध्ये माऊलींची संजीवन समाधी आहे. ते समाधी कशाचं द्योतक आहे? अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा या परी आघादा होऊन खोल. बाबांनो मला अशा सुखाची प्राप्ती झाली जे सुख अमर्याद आहे, निरपेक्ष आहे. त्या सुखाशी एकरूप होऊन सुखरूप होऊनच काय करावं लागतं? एक ठिकाणी स्थिर बसावं लागतं. कारण व्यावहारिक जगतामध्ये ते सुख व्यक्तच करता येत नाही. त्या सुखाविषयी काही बोलता येत नाही. प्रश्न असा पडतो, शंका अशी निर्माण होते, त्या शंकेचं निरसन करूया आणि थांबूया. परमार्थ मार्गामध्ये निरपेक्ष सुख अमर्याद सुख माऊलींना प्राप्त झालं. ते निरपेक्ष सुख अमर्याद सुख आकारण प्राप्त होत नाही. मग अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा. मला अशा सुखाची प्राप्ती झाली की ज्या सुखाला मर्यादा नाही. नव्हे या परी आघादा होऊन निकोल. त्या सुखाला मोजमाप नाही, कुठलंही परिमाण त्या सुखाला लावता येत नाही. असं निरपेक्ष सुख मला का प्राप्त झालं? दुसऱ्या चरणामध्ये सांगतात.
अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा. माऊली म्हणतात की अंतरामध्ये अशा सुखाची अनुभूती मला येते की ज्या सुखाला मर्यादा नाही. ते निरपेक्ष सुख, सर्व सुख कोणत्या कारणानं प्राप्त झालं, कशामुळं प्राप्त झालं त्याची कारणता सांगताना माऊली सांगतात की तेथे गोविंदू अवघाची झाला, विश्वव्यापून या उरला असे. मला असं प्रतीतीला यायला लागलं, माऊली सांगतात मला असा अनुभव यायला लागला की हे सगळं गोविंदच झालेलं आहे, हे सगळं हरिस्वरूप आहे, हे सगळं गोविंद स्वरूप आहे. नव्हे नव्हे विश्व व्यापून या उरला असे. जे जे याच्यावत अस्तित्व आहे, आपण ज्याला नाम रूपात्मक प्रपंच म्हणतो, विश्व म्हणतो, ह्या विश्वाला आत बाहेर व्यापून तो परमात्मा उरलेला आहे म्हणतात. जे जे याच्यावत अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचं अधिष्ठान परमात्माच आहे. तो परमात्मा, विश्वव्यापी परमात्मा मला अनुभूतीला येतो आहे. नव्हे नव्हे त्याहूनही उन्नत दृष्टी, ज्याला आपण अन्वयात्मक दृष्टी म्हणतो शास्त्रदृष्टीनं, ती अन्वयात्मक दृष्टी म्हणजे हरीच सर्व काही झालेला आहे. येथे गोविंदू अवघाची झाला, हे सगळं गोविंद स्वरूपच आहे. आता शास्त्रीय शंका काही येण्याची शक्यता असते, त्याचं थोडंसं निवारण करूया आणि पुढे जाऊया. म्हणजे मी शास्त्री म्हणून बोलत नाही, चिंतन करताना काही संदेह निर्माण होतात. मग माऊलींना अशी प्रतीती काल येथे गोविंदो अवघाची झाला, तेथे गोविंदो अवघाची झाला, विश्व व्यापून या उरला असे. कुठल्या अर्थानं माऊली म्हणतात? आणि चराचरामध्ये व्याप्त असणारं ते चैतन्य माऊलींना कसं अनुभूतीला आलं? नव्हे नव्हे आहे सगळं गोविंद स्वरूप आहे, हरी स्वरूपच आहे. ही प्रतीती, हा अनुभव, हा अनुभवाचा आयाम माऊलींना का प्राप्त झाला त्याची थोडीशी मीमांसा करायची म्हटली तर आपल्याला असं म्हणता येतं. इथं माऊली म्हणतात तेथे गोविंदो अवघाची झाला, गोविंद सर्व काही झालेलं आहे. उपनिषदाची भाषा पाहिली तर सर्वम खल्विदम ब्रह्म आहे, सगळं ब्रह्मस्वरूप आहे. आता एक 2-3 शंका अशा येतात. आहे सगळं ब्रह्मस्वरूप आहे असं संतांना प्रतीतीला येत असतं. आहे सगळं आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, हरिस्वरूप आहे, विष्णुमय जग, ही प्रतीती संतांना येते, महात्म्याना येते. मग काही शंका अशा येतात, कारण आपली बुद्धी अजून बालबोध बुद्धी आहे. आम्ही शब्दाच्या माध्यमातून काय करतो? ज्ञान प्राप्त करतो. आपलं ज्ञान शब्दाच्या आश्रयानं राहतं, म्हणून याला काय म्हणतात? शब्दज्ञान म्हणतात. श्रद्धेच्या आश्रयानं, हेच शब्दज्ञान श्रद्धेच्या आश्रयानं राहिलं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि ह्या शब्दज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव यायला लागला की त्याला काय म्हणायचं? अप्रोक्ष ज्ञान. म्हणजे अनुभवाच्या आधारानं जे ज्ञान राहतं ते अप्रोक्ष, जे शब्दाच्या आधारानं राहतं ते शब्दज्ञान, श्रद्धेच्या आधारानं राहतं ते परोक्ष ज्ञान, आणि अनुभवाच्या आधारानं प्राप्त होतं ते अप्रोक्ष. असं साधी मांडणी आपल्याला करता येते. मग सर्वम खल्विदम ब्रह्म आहे, सगळं ब्रह्मस्वरूप आहे असं उपनिषदांचं वचन असेल, भारतीय दर्शनांचं वचन असेल तर ते खोटं म्हणता येत नाही. मग कुठल्या अर्थानं सर्वम खल्विदम ब्रह्म आहे, सगळं ब्रह्मस्वरूप आहे? नव्हे नव्हे संतांची ती दृष्टीच आहे. संतांना सर्वत्र विठ्ठल हे जग देखील, विष्णुमय जग, अशीच प्रतीती संतांना येते. गाथेमध्ये, संतांच्या अभंगामध्ये हाच भाव संतांनी प्रकट केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग सर्वम खल्विदम ब्रह्म आहे, सगळं ब्रह्मस्वरूप आहे, कसं समजून घ्यायचं? पहिली शंका अशी येते की या जगताची संगती लावताना आपण सर्वसामान्यपणे जी व्याख्या वापरतो ते ब्रह्माधिष्ठित प्रकृती विशिष्ट ईश्वर हे जगताचं निमित्ताने उपादान कारण आहे असं आपण म्हणतो, किंवा ब्रह्माधिष्ठित माया विशिष्ट ईश्वर हे जगताचं काय आहे? कुठलं कारण आहे? निमित्त उपादान, सगळं तोच आहे. अशी आपण जगताची संगती लावताना आपण मायानीश्वर यांची योजना करतो. ब्रह्म अधिष्ठित माया विशिष्ट ईश्वर ह्या जगताचं उपादान आणि निमित्त कारण, हे आपल्या परिचयाचं वचन आहेत. परंतु उपनिषदातला ब्रह्मकारणवाद जर पाहिला तर आहे हे सगळं ब्रह्मच असं म्हटलेलं आहे. मग इथं जगताची संगती कशी लावायची? मग काही शंका येतात. शास्त्र म्हणतं ब्रह्म चिन्मय आहे, चेतन आहे. ब्रह्म कसं आहे? चिन्मय आहे, चेतन आहे. मग ब्रह्मकारण उपदेश भारतीय वेदांतानं अथवा तत्वज्ञानानं ब्रह्मकारणवाद सांगितलेला, त्या ब्रह्मकारणवादाचा विचार करायचं म्हटलं
तर ब्रह्मकारणवाद सांगतो जे जे अस्तित्वामध्ये आहे त्याला कारण ब्रह्म आहे, ह्याला ब्रह्मकारणवाद असं म्हटलं जातं. आणि उपनिषदामध्ये हा ब्रह्मकारणवाद मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. का? सर्वम खलिदम ब्रह्म आहे, सगळं ब्रह्मस्वरूपच आहे. मग जगताची संगती लावता आली पाहिजे. मग शास्त्र सांगतं ब्रह्म कसं आहे? चिन्मय आहे, चेतन आहे. मग शंका एक अशी येते, ब्रह्म जर चिन्मय असेल, चेतन असेल, तर जगत कसं आहे? जड आहे, अचेतन आहे. मग अचेतन आणि जड असणारं जगत, त्याचं कारण ब्रह्म कसं काय होऊ शकेल? या दोन्हीमध्ये काय आहे? विपरीत, दोन्ही गोष्टी विपरीत आहे. एक अचेतन आहे तर एक चेतन आहे, एक जड आहे तर दुसरं चिन्मय आहे. या जगाचं ब्रह्म कसं काय कारण होऊ शकेल? एक शंका. दुसरी शंका अशी येते, शास्त्र सांगतं ते ब्रह्म कसं आहे? अविकारी आहे, त्या ब्रह्माच्या ठिकाणी विकार संभवत नाही. मग ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विकार संभवत नाही, असं ते ब्रह्मतत्व विकारी जगताला कसं काय कारण ठरू शकतं? कारण जगत विकारी आहे आणि ब्रह्म अविकारी आहे. दुसरी शंका. तिसरी शंका, त्या ब्रह्मतत्वाच्याच काही अंशावर जगत निर्माण झालं असं म्हणावं तर ब्रह्म सावयव मानावं लागतं. कारण जग कसं आहे? सावयव आहे. आणि ब्रह्म कसं आहे? निरावयव आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठलाही अवयव नाही. मग निरावयव असणारं ब्रह्म सावयव जगाचं कसं काय कारण ठरेल? तिसरी शंका. चौथी शंका एक अशी येते की ज्यावेळी शास्त्र असं म्हणतं की सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सगळं ब्रह्मस्वरूप आहे, मग ब्रह्मच जगत झालं काय? ब्रह्मच काय झालं? जगत झालं काय? मग ब्रह्म जगत झालं असेल तर आता ब्रह्म ब्रह्म म्हणून शिल्लक राहिलेलं नाही. मग साधना करायची गरज काय? ध्यान लावून बसायची गरज काय? कारण सर्वम खलिदम ब्रह्म आहे, सगळं ब्रह्मस्वरूपच आहे. मग ब्रह्म जगत झाला असेल तर या जगताचा बाध करून, जगाचा व्यतिरेक करून दुसरं ब्रह्म शोधायची गरज नाही, अशी शंका येते. ह्यातल्या 2-3 शंका लोकांनी मला बोलून दाखवल्यात, म्हणून त्याचा इथं वापवा केला. मग जगत आणि ब्रह्म यांची संगती कळत नाही. आहे सगळं ब्रह्मस्वरूपच आहे. जोपर्यंत ती अन्वयात्मक दृष्टी येत नाही तोपर्यंत हे सगळं ब्रह्मस्वरूप आहे, विष्णुमय असं प्रतीती येतच नाही. आपल्या ठिकाणी ती अन्वयात्मक दृष्टी नसल्यामुळं आपल्याला ती शंका येतात. 4 प्रकारच्या शंका ठेवल्या, तशा बऱ्याच शंका आहेत. खरं वेळेची मर्यादा ठेवून 4 शंका, वेळेची मर्यादा गृहीत धरून 4 शंका ठेवल्या. आणि ह्या शंका लोकांना येतात. हा संभ्रम जगताच्या आणि ब्रह्मस्वरूपाच्या संबंधानं हा संभ्रम निर्माण होतो. आणि हा संभ्रम लवकर जात नाही, परिणामी आपलं भारतीय तत्वज्ञान काय होतं? बदनाम होतं. पटत नाही ते सांगितलं असं वाटतं. पटवून घ्यायची भूमिका नसते आणि पटत नाही असंही म्हणण्याची आपली भूमिका असते. मग जगत आणि ब्रह्म ह्यामध्ये नेमकं कसा भाव आहे? ते ब्रह्म या जगताला कसं काय कारण ठरू शकतं? हे ज्या शंका सांगितल्या त्या शंकेचं निरसन करण्यासाठी मग शास्त्र काय सांगतं? विवर्तवाद सांगतं. संगती तर लावली पाहिजे. हे जे प्रतीतीला येणारं जगत ब्रह्मस्वरूपाशी नेऊन भिडवलं पाहिजे. ह्या जगताचं कारण ब्रह्म म्हणून सांगितलंच पाहिजे. आणि मग ते पटवून देण्यासाठी मग शास्त्रानं विवर्तवाद सांगितला. ह्यालाच शंकराचार्यांचा मायावाद असं सुद्धा म्हटलं जातं. मग ब्रह्मस्वरूपाहून जगत विपरीत वाटतं ना, ते विपरीत का आहे? तर त्या ब्रह्मस्वरूपावरचा तो काय आहे? विवर्त आहे. ब्रह्मस्वरूपावरचा काय आहे? तो विवर्त आहे. मग तुमचा आमचा नेहमीचा प्रसिद्ध दृष्टांत की रज्जूवर कशाचा विवर्त उमटला? साप काय आहे? दोरीवरचा विवर्त आहे. असं म्हटलं की साप आणि दोरी यांची संगती आपोआप लागते. म्हणजे विवर्त असतं त्याला स्वतंत्र सत्ता नाही. हा विवर्तवाद शास्त्र तुम्हाला पटवून देतं. हे सगळं ब्रह्मस्वरूप आहे, पटत नाही ना? तर हे जगत म्हणजे काय? हे जगत म्हणजे ब्रह्मस्वरूपावरचा विवर्तमाना असं शास्त्रानं सांगितलं. इथपर्यंत आपल्याला कळलं. आता हा विवर्ती पूर्णपणे मावळून गेला पाहिजे. जगताचा जो ब्रह्मस्वरूपावर जगताचा जो अध्यास झालेला आहे तो अध्यास निवृत्त झाल्याशिवाय आहे सगळं ब्रह्मस्वरूप आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म अशी प्रतीती येणार नाही. म्हणून प्रक्रिया सांगितली, विवर्तवाद सांगितला, मायावाद सांगितला.
आता त्यात खोलवर जावावं तर फार वेळ होणार, म्हणून माऊलींच्या अमृतानुभवाचा थोडासा आधार घेतो आणि आपण ती भूमिका जगत आणि ब्रह्म याविषयीचा जो वाद आहे त्या वादयासंबंध आपण भाष्य करू शकतो किंवा त्यावर थोडंसं चिंतन करू शकतो. माऊली सांगतात की दोन प्रकारचे भ्रम जोपर्यंत निवृत्त होत नाहीत तर तोपर्यंत सर्वम खलिदम ब्रह्म ही प्रतीती येत नाही. म्हणून अमृतानुभवामध्ये माऊलींनी दोन ओव्या घातल्या दोन प्रकारच्या भ्रमाची निवृत्ती करण्यासाठी. आता दोन प्रकारच्या भ्रमाची निवृत्ती म्हणजे काय, दोन प्रकारचे भ्रम कुठले हे सांगण्या अगोदर आपण काही शास्त्रीय पारिभाषिक शब्दांचा जो विनियोग करत असतो, उपयोग करत असतो, त्या शब्दामध्ये माऊलींनी थोडासा केलेला फरक आपल्याला लक्षात आणावा लागेल. म्हणजे तत्वज्ञानाविषयी बोलताना माया, प्रकृती, अविद्या, अज्ञान हे चारही शब्द आपण एका अर्थानं वापरतो. बघा तुम्ही, शक्यतो तत्वज्ञानावर बोलताना माया, प्रकृती, अविद्या, अज्ञान हे चारही पारिभाषिक शब्द आपण एका अर्थानंच वापरत असतो. परंतु या चारही शब्दातला भेद जर कुठं दाखवला असेल माऊलींनी तर ते अमृतानुभवामध्ये दाखवलेला आहे. म्हणून अमृतानुभवाचा विचार करताना माया, प्रकृती, अविद्या, अज्ञान यातला सूक्ष्म भेद काय तो पाहावा लागतो आणि तो सूक्ष्म भेद कळल्याशिवाय अमृतानुभव पूर्णत्वानं कळत नाही. मग काय भेद दाखवला अमृतानुभवामध्ये तर माऊली सांगतात अविद्या काय आहे. अविद्या ही जीवाच्या ठिकाणी भ्रम निर्माण करणारी शक्ती आहे. म्हणजे माऊलींच्या भाषेमध्ये अविद्या ही भ्रम उत्पादक शक्ती आहे. परंतु अविद्येमध्ये अज्ञानाची काय आहे, अनुवृत्ती आहे. म्हणजे अविद्या जीवाच्या ठिकाणी भ्रम निर्माण करणारी शक्ती आहे आणि त्या अविद्येच्या ठिकाणी अज्ञानाची अनुवृत्ती आहे. अशी संगती आपल्याला अमृतानुभवामध्ये पाहायला मिळते. माया काय आहे तर माया ही जगतामध्ये भेद निर्माण करते, जे नानात्व निर्माण करते. जगतामध्ये नामरूपाची रचना निर्माण करणारी शक्ती, या जगतामध्ये नानात्व निर्माण करणारी शक्ती म्हणजे माया. आणि ह्या मायेमध्ये प्रकृतीची काय आहे, अनुवृत्ती आहे. प्रकृतीला बाजूला टाकून चालत नाही. प्रकृती ही विश्वाची कारण शक्ती आहे. माया काय आहे, या जगतामध्ये भेद निर्माण करणारी, जगतामध्ये नानात्व निर्माण करणारी शक्ती आहे आणि त्या मायेमध्ये प्रकृतीची अनुवृत्ती आहे. हा दोन्ही ठिकाणचा भ्रम आहे. अविद्येच्या संबंधाने निर्माण झालेला भ्रम आणि मायेच्या संबंधाने निर्माण झालेला भ्रम. म्हणून माऊलींनी दोन ओव्या घातल्या अमृतानुभवामध्ये. अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे कारुण्य जोकी. माऊली सांगतात जीवाच्या ठिकाणी जी अविद्या आहे की ज्या अविद्येमध्ये अज्ञानाची अनुवृत्ती आहे, ती अविद्या निवृत्त झाल्याशिवाय म्हणजे जीव आणि ब्रह्म ह्यातलं जे द्वैत आहे ते द्वैत मावळल्याशिवाय आपल्याला स्वस्वरूपाची प्रतीती येत नाही. एक भ्रम कुठला, जीव ब्रह्म ह्यातलं द्वैत मानणं हा काय आहे, भ्रम आहे. जीव वेगळं ब्रह्म वेगळं हे जे द्वैत आहे, जीव आणि ब्रह्म ह्यातलं द्वैत मानणं हा भ्रम आहे. आणि ह्या भ्रमाची निवृत्ती कशी होईल, अविद्या निवृत्त झाली की जीव आणि ब्रह्म ह्यातलं भ्रम काय होईल, नाहीसा होईल. परंतु अविद्या निवृत्त झाली, जीव आणि ब्रह्म ह्यातलं द्वैत जरी मावळलं, त्यातलं द्वैत जरी निवृत्त झालं तरी जग ब्रह्मस्वरूप दिसलं असं म्हणता येत नाही. ह्याला व्यतिरेकात्मक दृष्टी म्हणतात. व्यतिरेकात्मक दृष्टीनं आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं, परंतु जग ब्रह्मस्वरूपच प्रतीतीला येईल असं नाही आहे. मग जग ब्रह्मस्वरूप प्रतीतीला यायचं असेल तर मग अन्वयात्मक दृष्टी यावी लागते. आणि अन्वयात्मक दृष्टी यायची असेल तर माया किंवा जगत आणि ब्रह्म ह्यातलं द्वैत सुद्धा मावळून गेलं पाहिजे. म्हणजे दोन प्रकारचे द्वैत लक्षात ठेवा अमृतानुभवाच्या दृष्टीनं. जीव आणि ब्रह्म ह्यातलं द्वैत, ह्या भ्रमाची निवृत्ती झाली पाहिजे. आणि जगत आणि ब्रह्म ह्यातलं द्वैत, ह्या द्वैताची सुद्धा निवृत्ती झाली पाहिजे. तेव्हा मग सर्वम खलविदम ब्रह्म. म्हणून एका ओळीमध्ये सांगितलं माऊलींनी, अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे कारुण्य जो. की श्रीगुरु काय करतात, जीवाच्या ठिकाणी असणारी अविद्या निवृत्त करतात. अविद्या निवृत्त झाला की जीव आणि ब्रह्म ह्या संबंधानं असणारा भ्रम मावळून गेला, निवृत्त झाला. पायातली एक बिडी निघाली.
दुसरी बेडी राहते पायामध्ये, 2 बेड्या आहेत म्हणून सर्वम खलिदम ब्रह्म हे ज्ञान होत नाही. एक बेडी निघाली, जीव आणि ब्रह्म ह्यात द्वैत मानणं, हा भ्रम नाहीसा झाला. एक बेडी पायातली निखळली, दुसरी बेडी राहिली कुठली? जगत आणि ब्रह्म. मग माऊलीने आणखीन एक ओवी सांगितली, मोडूनी माया कंजिरू मुक्त मोतियाचा चारू जेवविता सद्गुरु श्री निवृत्ती वंदू. माया सुद्धा काय झाली पाहिजे? निवृत्ती झाली पाहिजे, निवृत्त झाली पाहिजे. मग मोडूनी माया कंजिरू, या नाम रूपात्मक जी रचना विश्वाची आहे त्याला कंजिरू म्हणजे हत्तीची उपमा दिली माऊलींनी. श्री गुरु काय करतात? मोडूनी माया कंजिरू, ही नाम रूपात्मक जी रचना आहे ती मोडून पडते, निवृत्त होते. कधी? जगत आणि ब्रह्म ह्यातलं जे द्वैत आहे ते द्वैत मावळून गेल्यानंतर. म्हणून अनुभवामृतामध्ये 2 प्रकारची निवृत्ती सांगितली. मोडूनी माया कंजिरू म्हणजे जगत आणि ब्रह्म ह्यातलं द्वैत, त्या भ्रमाची निवृत्ती. आणि अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे, म्हणजे जीव आणि ब्रह्म ह्यातला द्वैत, हा जो भ्रम आहे तो भ्रम सुद्धा मावळून गेला पाहिजे. म्हणजे अविद्यारूपी, म्हणजे अविद्या निवृत्त झाली पाहिजे, माया निवृत्त झालं पाहिजे, जीव आणि ब्रह्म ह्यातलं द्वैत गेलं पाहिजे आणि जगत आणि ब्रह्म ह्यातलं द्वैत गेलं पाहिजे. मोडूनी माया कंजिरू, या दोन्ही ठिकाणचं द्वैत नाहीसं झालं, दोन्ही प्रकारचा भ्रम नाहीसा झाला की जीवाला स्वच्छ अन्वयात्मक दृष्टी येते. आणि मग माऊली सांगतात त्या नयानं तेथे गोविंदू अवघाची झाला विश्वव्यापूनी या उरलासे. ही सर्वम खलिदम जी दृष्टी आहे सगळं ब्रह्मस्वरूप आहे, ही शुद्ध अन्वयात्मक दृष्टी आहे. ही अन्वयात्मक दृष्टी अशा दोन्ही प्रकारच्या भ्रमाची निवृत्ती झाल्यानंतर होते. आणि महात्म्यांचा विचार केला तर अविद्याही निवृत्त झालेली असते आणि मायाही काय झालेली असते? निवृत्त झालेली असते. जीव आणि ब्रह्म हेही द्वैत शिल्लक राहत नाही आणि जगत आणि ब्रह्म हे सुद्धा द्वैत राहत नाही. का द्वैत राहत नाही तेवढं 1 मिनिटात थांबतो. दिसायला जगत हे नामरूपात्मक आहे, नामरूपाचा प्रपंच म्हणजे हे जगत आहे. सभोवताली नजर टाकली काय दिसत? नामरूपच दिसतात. नामरूपालाच आपण काय म्हणतो? जगत म्हणतो. परंतु ह्या नामरूपाला अस्तित्व कुणामुळे आलं? शास्त्र सांगतं अस्ति भाती प्रिय. नामरूप अस्ति, का अस्ति? सत, म्हणून नामरूप अस्ति. नामरूप भाती, का भाती? चित, नामरूप भाती. मग नामरूप प्रिय, अस्ति भाती नामरूप प्रिय का? सच्चित आनंद. परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे. तो सत आहे म्हणून नामरूप अस्ति, तो चित आहे म्हणून नामरूप भाती आणि तो आनंद रूप आहे म्हणून नामरूप प्रिय, अनुकूल वाटतात. मग नामरूपातलं जर अस्ति भाती प्रियत्व काढलं तर जगाला जगपण राहत नाही. याचा अर्थ नामरूपामध्ये सुद्धा तो ब्रह्मरस भरलेला आहे. अस्ति भाती प्रियत्व, तो परमात्मा नामरूपामध्ये सुद्धा व्याप्त आहे अस्ति भाती रूपानं. आणि अस्ति भाती प्रियत्व हे ब्रह्मतत्वाचे 3 अंश जर काढले तर नामरूपाला अस्तित्वच राहत नाही. याचा अर्थ जे जग तुम्हाला अनुभवाला येतं ते जग परमात्म्याच्या स्वरूपामध्ये प्रतिष्ठित आहे. प्रतिष्ठा जर काढून घेतली, अधिष्ठान काढून घेतली तर जगाला स्वतःची प्रतिष्ठा राहत नाही, जग जग म्हणून अनुभूतीला येत नाही. म्हणून अशी दृष्टी महात्म्यानं आलेली असते. अस्ति भाती प्रियत्वानं परमात्मा चराचरामध्ये व्याप्त आहे. त्या भगवत स्वरूपाशी हे महात्मे अनन्य झालेले असतात. म्हणून माऊली सांगतात की अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा, मला अमर्याद निरपेक्ष अशा सुखाची प्राप्ती झाली. का प्राप्ती झाली? तर ती अन्वयात्मक दृष्टी मला आली. कुठली अन्वयात्मक दृष्टी? येथे गोविंदू अवघाची झाला विश्वव्यापुनिया उरलासे. चराचरामध्ये भगवत सत्ता व्याप्त आहे. त्या भगवत सत्तेची प्रतीती मला आली. परिणाम असा झाला की निरपेक्ष सुखाला प्राप्त झालो. अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा, या परी आघादा होऊनी खोल, तेथे गोविंदू अवघाची झाला विश्वव्यापुनी या उरलासे. विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई
विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा या पर्याघादा होऊनी खोल तेथे गोविंदू अवघाची झाला विश्वव्यापुनिया उरलासे. तिसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात बाह्य अभ्यंतरी नाही आपपर बाह्य अभ्यंतरी नाही आपपर सर्व निरंतर नारायण. मगाशी आपण वर्णन केलं सर्वम खलविदम ब्रह्म. ही समरसता ही अन्वयात्मक दृष्टी ज्यावेळी महात्म्यांना येते त्यावेळी स्वाभाविकपणे त्यांच्या दृष्टीमध्ये समदर्शिता असते. समदर्शिता याचा अर्थ स्वहून भिन्न असं त्यांना काही प्रतीतीला येत नाही. जे जे दृष्टी दिशेत येते हरिरूप हीच प्रतीती हीच अन्वयात्मक दृष्टी महात्म्यांना आलेली असते. परिणाम काय होतो बाह्य अभ्यंतरी नाही आपपर सर्व निरंतर नारायण. आपपर भावच प्रतीतीला येत नाही. हे माझं हे तुझं ज्या महात्म्यांचं द्वैतच मावळून गेलेलं आहे त्याच्या ठिकाणी आपपर भाव असणं शक्य नाही. किंबहुना माऊली आपला अनुभव सांगतात की माझी अवस्था अशी झालेली आहे की ज्या सुखाची मला प्राप्ती झालेली आहे ते सुख तर अमर्यादच आहे. कारण हे सगळं गोविंदच नटलेलं आहे ही मला प्रतीती आलेली आहे. आणि माझी अवस्था अशी झालेली आहे. माऊली सांगतात की बाह्य अभ्यंतरी नाही आपपर सर्व निरंतर नारायण. आपपर भाव माझा निवृत्त झालेला मावळून गेलेला आहे. स्वभिन्न असं काहीच मला प्रतीतीला येत नाही. आणि आपपर भाव गेला की वास्तविक अशा व्यक्तीसाठी व्यावहारिक जगत संपलेलं असतं. सत्तात्रयाचा विचार केला प्रातिभाषिक सत्ता व्यावहारिक सत्ता आणि परमार्थिक सत्ता. परमार्थिक सत्तेचा अनुभव यायला लागला की ह्या बाकीच्या दोन सत्ता आपोआप काय होतात त्यांच्या दृष्टीने लुप्त होतात. आणि जिथं व्यावहारिक सत्ता आहे तिथं आपपर भाव आहे. माऊली आपला अनुभव सांगतात की बाह्य अभ्यंतर नाही आपपर सर्व निरंतर नारायण. सर्वत्र त्या नारायणाचीच मला प्रतीती येते. आणि शेवट चरणामध्ये माऊली आणखीन अनुभव सांगतात मी पण माझे न देखे दुजे मी पण माझे न देखे दुजे ज्ञानदेव म्हणे ऐसे केले निवृत्तीराजे. माझ्या श्रीगुरूंनी माझी अवस्था परमार्थिक दृष्टिकोनातून श्रीगुरूंनी माझी अवस्था आता अशी करून ठेवलेली आहे की माझे मी पण न देखे दुजे. काय अवस्था असेल फक्त कल्पना करायची. कधी कधी अशा अभंगाच्या चरणांचा विचार करता करता कल्पना केली. बघा शेवटच्या चरणाचा विचार केला माझे मी पण न देखे दुजे. जे माझ्यातलं मी पण स्वहून भिन्न असं काही पाहू शकत नसेल तर माझं मी पण तर शिल्लक आहे का हो. बघा चिंतन करा. माऊली काय म्हणतात माझे मी पण न देखे दुजे. माझ्यातली मित्वाची भावना आता दुजे म्हणजे द्वैत पाहत नाही. मग माझ्यातलं मी पण द्वैत पाहत नसेल तर माझ्यातलं मी पण तर शिल्लक राहिले का. घरी जाऊन विचार करा. माझे मी पण न देखे दुजे ज्ञानदेव म्हणे ऐसे केले निवृत्तीराजे. माझ्यातलं मी पण अन्य काही पाहू शकत नाही. याचा अर्थ ही समरसता सर्वम खलविदम ब्रह्म. त्या ब्रह्मस्वरूपाशी भगवत स्वरूपाशी अनन्य झालेले आहेत माऊली. त्या भगवत स्वरूपाशी ऐक्य प्रस्थापित झालेलं आहे. आणि परिणाम असा सर्व सुखाची अनुभूती माऊलींना येत आहे. अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा अशी अवस्था माऊलींची झालेली आहे. आणि अशी अवस्था झाल्यामुळं अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी 21व्या वर्षी 22व्या वर्षी संजीवन समाधी घेण्याची दुर्दम्य इच्छा माऊलींच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. किंवा नामदेवरायांनी समाधीच्या अभंगामध्ये हेच वर्णन केलेलं आहे. ह्याच स्थितीचं वर्णन केलेलं आहे की जी स्थिती प्राप्त झाल्यामुळं आता एकांतामध्ये बसून मोक्षाचा एकांत तो अनुभव घेत निरंतर एका ठिकाणी राहणं अखंड एका ठिकाणी बसून राहणं हा मोक्षाचा एकांत आपण ज्याला संजीवन समाधी म्हणतो. पूर्ण ब्राह्मी स्थिती पूर्ण ब्रह्मभाव माऊलींच्या ठिकाणी प्रकट झालेला आहे. पूर्ण आत्मस्थिती माऊलींना प्राप्त झालेली आहे. परिणामी त्याच आत्मस्थितीमध्ये त्याच पूर्ण ब्रह्मभावामध्ये माऊली बसून आहेत.
तो ब्रह्मभाव कसा आहे, ती आत्मस्थिती कशी आहे, नामदेव महाराज वर्णन करतात. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिरा विवळाची. पांडुरंगाने स्वीकृती दिली संजीवन समाधी घेण्याची. फार मोठं नामदेवरायांनी त्यावर लिहिलेलं आहे. एक 5 मिनिटामध्ये वर्णन करायचं म्हटलं आपल्याला असं म्हणता येईल की पांडुरंगाची स्वीकृती घेऊन, मान्यता घेऊन नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्याचं निश्चित केलेलं आहे. फार मोठा प्रसंग आहे, व्यापक प्रसंग आहे. आणि मग समाधी घेत असताना उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. ज्या विवरामध्ये माऊली संजीवन समाधी घेणार आहेत त्या विवराची शिळा बाजूला केली. आणि मग जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. त्या समाधीच्या ठिकाणी प्रत्यक्ष गेल्यानंतर नामदेवरायांच्या मुलांनी आसनाची व्यवस्था अगोदरच केलेली होती. मग जाऊनी ज्ञानेश्वर बसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. संजीवन समाधीसाठी जे आसन सज्ज केलेलं होतं ते आसनावर माऊली जाऊन बसलेत. निवृत्तीराय आतमध्ये आहेत, पांडुरंग परमात्मा आहे, नामदेवराय आहेत. या सगळ्यांच्या हे साक्षीदार आहेत त्या संजीवन समाधीचे. आसनावर माऊली जाऊन बसलेत, पुढं प्रिय असणारी ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. आणि मग ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. शेवटचा संवाद माऊलींचा आणि पांडुरंग परमात्म्याचा. समाधी घेत असताना डोळे आपले बंद करण्या अगोदर ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाशी संवाद करतात की ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. सर्व सुखाची मला प्राप्ती झाली, निरपेक्ष सुखाची प्राप्ती झाली. देवा तुझ्या चरण कमलांचा सतत मला निरंतर वास प्राप्त होत राहावा, पाद पद्मी ठेवा निरंतर. म्हणून आम्ही त्याला भाव समाधी म्हणतो. योगी त्याला पूर्ण आत्मस्थिती म्हणतात, ज्ञानी त्याला पूर्ण ब्रह्मभाव म्हणतात. आणि मग पांडुरंगाशी असणारा संवाद झाल्यानंतर 3 वेळा ठेवा जोडेले करकमळ, झाकियेले डोळे ज्ञानदेवे. त्रिवार सगळ्यांना नमस्कार केला आसनावर बसल्यानंतर. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी आपले काय केले, डोळे झाकून घेतले. आणि डोळे झाकून घेतल्यानंतर काय घडलं, भीममुद्रा निरंजन मैदान, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. भीममुद्रा फार मोठा विषय आहे. निरंजन मैदान हा सुद्धा फार मोठा विषय आहे. निरंजन भीममुद्रा म्हणजे मी एवढं सांगेन की योगिक मुद्रा, माऊलीनी आसनावर बसल्यानंतर आपले डोळे झाकून घेतले आणि योगिक मुद्रेच्या द्वारे ते पूर्ण ब्रह्मस्वरूप त्याला काय झाले, प्राप्त झाले. भीममुद्रा निरंजन मैदान, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. डोळे झाकल्या झाकल्या भीममुद्रेमुळं, योगिक मुद्रेमुळं माऊली तात्काळ काय झाले, ब्रह्मपूर्ण झाले. ब्रह्मपूर्ण आपण मगापासून जे वर्णन करतो, सर्वम खलिदम ब्रह्म वगैरे वगैरे, ही समरसता आहे. त्या भगवत स्वरूपाशी माऊली काय झाले, समरस झाले. मग निरंजन मुद्रा हा शब्द का नामदेव महाराजांनी वापरला. भीममुद्रा निरंजन मैदान, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. निरंजन मैदान याचा अर्थ ज्या क्षणी माऊली आसनावर बसले, भीममुद्रा लावून आपले डोळे मिटले, त्या क्षणी माऊली काल निरपेक्ष स्थितीला प्राप्त झाले. कुठल्या स्थितीला, काल निरपेक्ष. याचा अर्थ आता त्यांच्यावर काळाची सत्ता नाही. म्हणून आळंदीला प्रत्यक्ष ज्या विवरामध्ये माऊलीने समाधी घेतलेली आहे त्याला कालजयी तीर्थ असं म्हटलं जातं. कालजयी याचा अर्थ जिथं काळाचा प्रभाव नाही. म्हणून त्या समाधीच्या ठिकाणी ते कालजयी तीर्थ असल्यामुळं आणि समाधी घेत असताना डोळे मिटल्या मिटल्या पूर्ण ब्रह्मभाव माऊलीच्या ठिकाणी अभिव्यक्त झाल्यानंतर भीममुद्रा निरंजन मैदान याचा अर्थ तात्काळ माऊली काल निरपेक्ष स्थितीला प्राप्त झाली. आता भूत भविष्य वर्तमानाशी त्यांचा काही संबंध नाही. आणि डोळे मिटले, पूर्ण ब्रह्मभाव माऊलीच्या ठिकाणी अभिव्यक्त झाला, काल निरपेक्ष स्थितीला माऊली प्राप्त झाली. आणि तेव्हापासून माऊली निरंतर त्या समाधीमध्ये आत्ममग्न आहेत. ब्रह्मभावामध्ये किंवा वारकऱ्यांच्या दृष्टीनं
तुझ्या नामाची समाधी कृपानिधी मज द्यावी. त्या अखंड नामचिंतनामध्ये म्हणा किंवा ती भाव समाधीमध्ये म्हणा किंवा योग्याच्या दृष्टीनं आत्मस्थितीमध्ये म्हणा, ज्ञानाच्या दृष्टीनं ब्रह्मस्थितीमध्ये अखंडपणे माऊली त्या विवरामध्ये समाधीच्या ठिकाणी बसून आहेत. काल निरपेक्ष स्थिती माऊलींना प्राप्त झालेली आहे. तिथं आता काळाचा महिमा चालत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही आळंदीला जाल आणि त्या समाधीवर नतमस्तक व्हाल तर काही ना काही अनुभव आला नाही असं होत नाही. फक्त अंतःकरण निर्मळ पाहिजे आणि आपल्या अंतःकरणामध्ये इतकी पवित्रता पाहिजे, निर्मळता पाहिजे की माऊलींच्या समाधीवर नतमस्तक झाल्यानंतर जो नाद प्रतीतीला येतो, जे परमशांतीचा क्षणभर का असताना जो अनुभव येतो, तो अनुभव घेण्यासाठी आपलं अंतःकरण त्या समाधीमधून येणाऱ्या स्पंदनाशी सिंक्रोनाइज झालं पाहिजे. सिंक्रोनाइज याचा अर्थ पॅरलल झालं पाहिजे. आणि ते पॅरलल कधी होईल? समाधी पवित्र आहे, आतमध्ये पवित्रता असेल तर तो अनुभव येतो. म्हणून अजूनही माऊली काय आहेत की ज्याला आपण संजीवन समाधी म्हणतो, ही समाधी घेतल्यानंतर निरंतर माऊली त्या ठिकाणी आत्ममग्न आहेत, ब्रह्ममग्न आहेत. भाव समाधीमध्ये निरंतर त्या समाधीमध्ये बसून आहेत. म्हणून शेवटला नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ही माऊलींची काय समाधी आहे, ती कशी आहे? निरंजन मैदान आहे, काल निरपेक्ष आहे, तिथं कालाची सत्ता नाही. आणि त्या निरंतर अखंड असणाऱ्या समाधीमध्ये माऊली कशा आहेत? झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव, पूर्ण ब्रह्मस्वरूप तिला प्राप्त होऊन त्या समाधीच्या ठिकाणी माऊली अजूनही समाधीस्थ आहेत असं नसत आहेत. आणि त्याच उद्या कार्तिक वद्य त्रयोदशी माऊलींच्या संजीवन सोहळ्याचा, संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य दिवस. आणि उद्याच्या दिवशी माऊलींनी आळंदीच्या ठिकाणी पांडुरंगाची स्वीकृती प्राप्त करून अवघ्या वयाच्या 21-22व्या वर्षी संजीवन समाधी आळंदीमध्ये घेतली. तोच उद्याचा पर्वकाळ आहे. आणि ही संजीवन समाधी माऊलींना का घ्यावीशी वाटली तर तो परमार्थिक अनुभव पाठीमागं आहे. का संजीवन समाधी घेण्याची इतक्या लहान वयामध्ये दुर्दम्य इच्छा माऊलींच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली? काय परमार्थिक अनुभव पाठीमागं होता माऊलींच्या? तोच परमार्थिक अनुभव सांगत असताना या अभंगामध्ये माऊली सांगतात, अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा, अंतरीच्या सुखा नाही पै मर्यादा, या पर्याघादा होऊनी खोल, तेथे गोविंदू अवघाची झाला, विश्व व्यापून या उरलासे, बाह्य अभ्यंतरी नाही आपपर, बाह्य अभ्यंतरी नाही आपपर, सर्व निरंतर नारायण. मी पण माझे न देखे दुजे, मी पण माझे न देखे दुजे, ज्ञानदेव म्हणे ऐसे केले निवृत्ती राजे, तेथे गोविंद अवघाची झाला, विश्व व्यापून या उरलासे. असो झालेली सेवा जी आहे, ज्यांच्या निमित्त हा सप्ताह आहे, उद्याचा पर्व काळ आहे की ज्या पर्व काळामध्ये आपण फार मोठा उत्सव करणार आहोत. अशी समाधिस्थ झालेले, संजीवन समाधिस्थ झालेले ज्ञानेश्वर महाराज, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलींच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले, ते तर माझे जे उरले पायिकपण, तर न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनवी, तसे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगी भूत युक्ती.